Hey, you all lovely and beautiful people. This is the new day, new start, and the day starts with all you lovely and beautiful people. आणि हे पीपल मी नेहमी रिकामटेकडाच असतो. तुम्हाला तर माहितीच आहे. आता पण मी लोंबतच आहे आणि निवांत आहे आज. निवांत म्हणजे मला आता काही दरवेळेला बोलण्याची गरज नाही आहे, कारण निवांतच असतं, नेहमीच निवांत असतं. सो शी इज लुकिंग ब्युटिफुल. हे ब्युटिफुल, काय करते, काय खुडबुड चालली आहे, छान दिसतेस. लवकर लवकर मला डबा दे, मी जातो जरा निवांत डब्बा खाऊन येतो. लगेच येतो, एक राऊंड आहे तो राऊंड मारून लगेचच येतो डबा खाऊन. आणि तोपर्यंत तू रेडी हो, मग कुठे जायचं ते ठरव. आपण जाऊया, तुला कुठे जायचं तिथे. आज कुठे जायचं, अटल सेतू पकडून उडायचं की घरातच उड्या मारायच्या, की घरात तर नाही, तुला बोर होतं ना. ठीक आहे, आपण रिकामी मॉलमध्ये जाऊया, मॉल बंद झाला की आपण तिथे फिरूया. सो दॅट खर्च पण होणार नाही आणि तुझं फिरणं पण होईल. आणि मग आपण काहीतरी डेझर्ट खायला जाऊया. सो येस अँड येस अँड येस. तर मी येतो लवकर. ओके, तोपर्यंत तू बघ काय बोलायचं. ती थोडी अपसेट आहे, रोज व्हिडिओ टाकते, व्ह्यूज येत नाही आहे आणि आम्हाला रिकग्निशन पाहिजे तर ते पण मिळत नाही आहे. मी 2-3 ठिकाणी बोललो पण नाही होत आहे. तर बघूया आता काहीतरी मी करेन. पैसे बिसे दाबून काहीतरी कुठून तरी विकतचं मिळतंय का एकदाचं. आणि बघूया, तुम्हाला कळेलच काय होत आहे ते. स्टे ट्यून. तुम्हाला दिवसभरात काय काय होणार आहे ते तुम्हाला दिसेलच. आणि येस, बाकीचं ही बोचू तुम्हाला पुढे सगळं सांगेल, ती का अपसेट आहे वगैरे, तर ते ती तुमच्याशी बोलेल. कारण मला लोक असं म्हणतायत की मी मनुका आहे वगैरे, तर त्याच्याबद्दल तिला थोडंसं बोलायचं आहे तुमच्या बरोबर. सो येस. जसं की फनीने तुम्हाला सांगितलं की मला काहीतरी बोलायचं आहे. तर जसं आम्ही नेहमीच म्हणतो की लाईफ इज अनप्रेडिक्टेबल, कधीही काहीही होऊ शकतं. आता मी नवीन वर्ड शिकली आहे, अनसर्टन आहे, आणि कधीही काहीही होऊ शकतं. तर जगून घ्या आणि कशाला ना कोणाला काही बोलायचं. काही लोकांना असं वाटतं की ते सतत जे काही बोलत असतात, लोकांना छेडत असतात, त्यांच्याबद्दल जोक्स पास करत असतात आणि त्यांच्या लाईफमध्ये काय चाललं आहे ते बघत असतात आणि त्याच्यामध्ये इंटरफिअर करत असतात. तर इट्स नॉट फनी. एका पॉईंटपर्यंत ते ठीक आहे, पण फनी फक्त माझा आहे. इट्स नॉट ॲट ऑल फनी आणि इट्स नॉट एंटरटेनमेंट. आणि अजिबातच ते एंटरटेनमेंट नाही आहे. एंटरटेनमेंट म्हणजे फक्त चाबो दाखवणं आहे. दॅट्स अ ओनली एंटरटेनमेंट. बाकी तुमचं काय चाललं आहे ते अजिबात छान नाही आहे. दुसऱ्याला हर्ट करणं हे एंटरटेनमेंट नसतं. त्यामुळे तुम्ही दुसऱ्याच्या लाईफमध्ये इंटरफेअर करणं सोडून द्या. आणि हे अजिबात इट्स नॉट कूल आणि छान नाही आहे हे. वेट अ मिनिट, नक्की तुझा मुद्दा काय आहे? म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तू आता ते कोणतरी गेलं आहे, कोणती तरी ते काकू त्यांचं बिचाऱ्या त्या स्वर्गवासी झाल्या, तर त्यांच्याबद्दल तुला काय सांत्वना द्यायची आहे का? तुला त्यांच्याबद्दल बोलायचं आहे की त्यांचं कसं लाईफमध्ये अचानक असं हे झालं त्याच्याबद्दल बोलायचं आहे, की मला टोमणे मारायचे आहेत, की जे लोक तुला एक्सपोज करतायत, जे लोक तुझी रियालिटी दाखवत आहेत त्यांना टोमणे मारायचे आहेत? नक्की काय काय कशाबद्दल बोलते? वो कुछ समज नाही आया. म्हणजे असं मध्येच काहीतरी, मग मध्येच दुसरं काहीतरी. बोंबडीकडनं पाला घेतलास का? हां, आज तर फुल ऑनच तिचा पाला खाऊन बोलल्यासारखी वाटत होती. म्हणजे काय ते हावभाव, काय ते बोलणं, कधी एका विषयावरून दुसऱ्या विषयावर जंप करणं. आणि सगळ्यात आधी तर मी तुला सांगते की तुझी ही मनहुसियत आहे ना, ती बंद कर. ह्या आधी पण मी एकदम डेडिकेटली याच्यावरती व्हिडिओ बनवला होता, एक शॉर्ट बनवला होता की तुझी ना निंजा टेक्निक आम्हाला कळून चुकली आहे आणि त्याच्यामुळे ही नेगेटिव्हिटी पसरवणं तू बंद कर. प्रत्येक वेळेला ना असं बोलून आणि हे सगळं असं लाईफ इज अनप्रेडिक्टेबल, उद्या काय होणार आहे ते आम्हाला माहिती नाही आणि असं तसं. आज जगून घ्या आणि जेवून घ्या आणि हे करा आणि ते करा. तू जेवून घे बाबा, उद्या जेवायला मिळेल तो फन्नी तुझ्या मागे उभा राहील की नाही राहील ते माहिती नाही. उद्याचं कोणी बघितलं आहे? खरी स्त्री तीच असते जिच्याकडे काही ब्रँडेड वस्तू असतात ती नाही, तर ती असते जिच्या मागे छोट्या छोट्या गोष्टींवरून उभा राहतो, ती लकी असते. फनी उभा राहतो ना म्हणजे तेच विचारायचं होतं.
तर त्याच्यामुळे तुला काही प्रॉब्लेम झाला आहे का म्हणून तुझी सटकली आहे का? आज उभा असतो तर उद्या नसतो, आज आहे तर उद्या नाही, काही सांगू शकत नाही त्याचं पण काही. तर तुला मी एक गोष्ट सांगते की तुझी जी अनहेल्दी लाईफस्टाईल आहे ना ती सुधार जरा, नाहीतर कायमचाच झोपून जाईल. कारण कसं असतं ना, एवढं अनहेल्दी म्हणजे तो डॉक्टर आहे की डॉक्टरच्या नावावर धब्बा आहे तेच आम्हाला कळत नाही आहे. कारण बघ ना काय लाईफस्टाईल आहे, सकाळी 5 म्हणजे सकाळी कधी उठतो काय माहिती, 5 वाजता उठून परत झोपत असेल आणि काहीतरी 7-7:30ला जो चालू होतो तो रात्री तू त्याला 2-2, 3-3 वाजेपर्यंत झोपायला देत नाही. त्याच्यामध्ये त्याचं खाणं पिणं आणि त्याला 100 ग्रॅम खायला घालते, त्याच्याने त्याला भूक लागते. मग तो बाहेर जातो आणि बाहेर जाऊन वचा आपले डेझर्ट खातो आणि गोड गोड जातो, असा काला जामूनसारखा तोंड झाला आहे त्याचा. तर तुझी लाईफस्टाईल थोडी सुधार, हे प्रवचन देण्यापेक्षा थोडं स्वतःमध्ये सुधारणा कर. स्वतःची तर लाईफ झंडवा फिर भी घमंडवा, गेट लॉस्ट निखल लॉर्ड ही यन. तर हिचं कसं आहे माहिती आहे, ही स्वतः आपली एकदम घाण, सगळं हिचं म्हणजे नखशिखांत घाण भरलेली आहे. हिचे स्वतःच्या लाले लागले आहेत, हिचं स्वतःचं हिला काही गॅरंटी नाही आहे, कसलीच गॅरंटी नाही आहे. पण ती नेगेटिव्हिटी दुसऱ्याकडे पास ऑन करायची. तुम्ही बघा ना, हिच्या आजूच्या बाजूचे हिचे रिलेटिव्ह हे ते असे टपकत आहेत. अरे बाबा, असे टायटल बिटल देऊ नको. जेव्हा खरोखर आम्हाला वाटतं प्रत्येक वेळेला काय माहिती चिमकांडीला काय झालं की काय, अशक्त सुकटली आहे, एकटी राहते एकतर, कधी काय झालं तर कधी काय सांगता पण येत नाही. तर त्याच्यामुळे असं दुसऱ्यांवरती कॉन्टेंट छापणं, दुसऱ्यांच्या दुःखाचा कॉन्टेंट बनवणं आणि त्याच्यावरती आपली भडास काढणं हे बंद कर. कर्मा इज लाईक अ सरखाल, परत फिरून तुझ्याकडे येईल, समजलं ना, भॉक करेल भॉक. काय सांगते काय बोलते, म्हणजे ह्या DBSचं असं आहे ना की म्हणजे खरंच आता बघा, जसं मावसाडचं पण बोंबाडचं पण ही पण हे जे सगळे भेटले ना, हे सगळेच्या सगळे भेटणारे ज्या मैत्रिणी सोकॉल्ड आहेत ना, यांचं कळलं आता, यांची विचारसरणीच ती आहे. आणि हे लोकांना कसे लोकांना एकत्र येऊन ठगवायचे आणि ते एक्सपोज झालं. आता सगळ्यात तिरमिरले आहेत आणि काय करू आणि काय नको असं झालंय. म्हणून एका मागे एक असं मला हे करायला अगेन मी हेच म्हणेन, भाई भेड़ क्या आते हैं, कैसे आते हैं भेड़, झुंड में आते हैं, शेर हमेशा अकेला ही आता है, आ रा 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 रा. अगं बाई, आपण जेव्हा कर्माचा विषय हाताळतोय तेव्हा आपण कुठल्या टॉपिकला धरून आपण बोलतोय, तर ते आपलं काय कर्म कसलं गिनती होतंय, कोणाच्या तरी मरणाचा आपण तमाशा बनवतोय, कोणाचं तरी जवळची व्यक्ती गेली आहे आणि तिचा आपण आपल्यासाठी फायदा करून घेतोय. घेणं ना देणं, कुठेही लवलेश नव्हता. त्या व्यक्तीबद्दल कमी तुझं स्वतःचंच भडास काढणं काहीतरी चाललेलं होतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्ही टाकू नका ना सोशल मीडियावर, सिम्पल. आम्ही तेच बोलतोय. आम्ही काय तुमच्या लाईफमध्ये झाकायला येत नाही, आम्ही काय येत नाही तिथे. नॉक नॉक, इधर कौन रहता है, बडा बोचूमॉन रहता है क्या, असं विचारायला तर येत नाही ना. क्या कर रहा है लोमत्या फनी, असं आम्ही वाकून तर बघत नाही ना. ते तुम्ही दाखवता तेच बघतो, त्याच्यावरच बोलतो. मग तुम्ही असं कसं बोलू शकता? तुम्हाला जर हक्क आहे तुमचं तुमचं लाईफ सोशल करण्याचा, पब्लिक करण्याचा, तर मग आम्हाला पण हक्क आहे जे पब्लिक आहे त्याच्यावर बोलण्याचा. सो यू कॅनॉट से दॅट की इट्स नॉट फन्नी तुझ्याकडेच ठेव. यू कॅनॉट से दॅट इट्स नॉट ॲन एंटरटेनमेंट. इट्स एंटरटेनमेंट. आम्हाला मज्जा येते, आम्हाला खूप मज्जा येते, आम्ही खूप हसतो. आम्हाला हे रोजचं प्रवचन, तुझं सडियल प्रवचन ऐकण्यापेक्षा आम्हाला त्याच्यावरती चर्चा करायला आणि तुझ्या फन्याचे ना असे सनकन असे ओढून असे सटकन सोडायला खूप मज्जा येते. काळ्या मनुके, आमची मर्जी, आम्हारा मर्जी, हम बोलेगा. आली मोठी चलफट. स्वतःमध्ये सुधारणा करा ना. त्या फण्याला सांग ना, जरा डॉक्टर असल्यासारखा वाग, जरा जा काम कर, नुसता लोंबू नकोस मागे. कोणी तुला भाव देत नाही. ते कुठलं ते फॅशन वीकला गेलेला तिथे पण हाव यू, हाव थिंग्स, आणि काय चाललंय, कसं आहे, सगळं ठीक ना. आम्हाला मागे पण बोलवलं होतं पण मला ह्याला कोणी म्हणजे भावच देत नव्हतं. ह्याचा आवाज लोणचं ते नाही का, ते दुसरंवालं नाही का, साधूवालं शेदेवाले लोणचं खातोय, आंबट मनुका. तुझ्या मनुक्याचं घाल लोणचं. स्वतःच्या मुलीचं बघ
आता बोलले ना तर राग येईल, पण कसे लोक आहेत बघा. त्या मुलीचं इतक्या वेळेला एकदम कन्व्हिनियंटली सांगेल, आमची मुलगी आम्हाला माहिती आहे, आम्ही तिला हे करतो आणि तिला डॉक्टरने स्वीट खायला अजिबात मना केलं आहे आणि ती अजिबात गोड खात नाही आहे आणि आम्ही तिला देत नाही. ती बिचारी ह्याची वहिनी ती ह्या दोघांना उंडारायला मिळावं किंवा जेव्हा ह्यांना उंडारायचं असतं तेव्हा तिच्या गळ्यात मारून जातात त्या मायसाला गोड गोड बोलून. कुठे बाहेर वगैरे फिरायला वगैरे तर तो चायनीज मामा आणि फुग्गी आणि हे ते गुड फॉर नथिंग लोक कधी 4 गोष्टी त्या वहिनीसाठी घेऊन गेलेत, कधी तिला कुठे घेऊन गेलेत, तिच्याबरोबर कधी टाइम स्पेंड केला. आता लगेच काढू नकोस, हां आता लगेच बोलू नको की चला आता लगेच घेऊन येशील, नाही तर. पण स्वतःहून कधी काही केलंय का? मग त्या मायसाला तिथे ठेवायचं आणि मग त्याच्यात पण ती बिचारी घाबरून घाबरून यांना देते, यांना प्रत्येक गोष्ट विचारून विचारून तिला खायला देते आणि त्यात तिने काहीतरी दिलं. आता त्या दिवशी बॉर्बन बिस्किट दिलं तर एवढं लगेचच फनी, बॉर्बन बिस्किट दिलं कशाला तिला, ते गोड आणि मग ते गोड असतं, नाही नाही आम्ही नाही देत, आम्ही तिला अजिबात देत नाही, नाही खात. मग बॉर्नविटा दिलं त्याच्यावरून पण एकदम ही लगेचच फनीकडे कंप्लेंट करत होती की वहिनीने तिला सकाळी बॉर्नविटा दिलं. बॉर्नविटा चालेल ना, एवढं काय हे नसतं. नाही बॉर्नविटा कसं दिलं, बॉर्नविटा नाही द्यायला पाहिजे होतं, काहीतरी वेगळं द्यायला पाहिजे बॉर्नविटा. आणि त्याच रात्री हे लोक त्या छुट्टीला घेऊन कुठेतरी गेले, तिथे स्वीट खायला. हे आलिया भट्टचं हे आणि तिचं व्हायरल झालं आहे आणि असं तसं, आणि भरपूर दिवसांनी छुट्टी आली माहेर. अरे ती तिथेच होती, तिचं एक नवीनच आहे, तिचंच आधी काहीतरी. तुमच्या फॅमिलीचं कर्मा बघा आधी काय लागले आहेत तुमचे, समजलं ना. दुसऱ्यांना बोलायच्या आधी, दुसऱ्यांना धमक्या द्यायच्या आधी ना स्वतःकडे बघायचं आधी, तुम्हाला काय भोवून येऊ शकतं. इनफॅक्ट आलेलं आहे. स्वतःचं एकाचा तरी धड आहे का? त्या दोन्ही आया त्यांचे काय कर्म होते, काय झालंय काय माहिती. आणि त्याच्यानंतर आता ते मुलगी पण तेच हे चालवते. तिला तर असं वाटतं की बापरे इतकी घाई झालेली, सो कॉल्ड इंडिपेंडेंट वुमेन असं काहीतरी दाखवायचं. सिंगल मदरचा शाप आहे वाटतं यांना, ह्या नाही तर त्या कारणाने. आता या छुट्टीचं असं होतं, नाही तर तशी सिंगल मदर व्हायला चाललेली. बोलली ना तो वाटेल बोलते म्हणून, बोलेगा की बोलताय, पण मी बोलणारच, समजलं ना. जास्त वचवच नाही करायची माझ्यासमोर, मागचं पुढचं वरचं खालचं सगळं काढेन बाहेर. छुट्टी आली म्हणे, छुट्टी आली बऱ्याच दिवसांनी. ती छुट्टी आलेली जेव्हा ती काहीतरी प्रॉब्लेममध्ये होती तेव्हा पण ही बाई 1 मिनिट थांबली नाही. एक नुसतं आपण कसं किती प्रेमात आहोत आणि आमचं कसं रिलेशनशिप आणि माझा नवरा आणि मी कसे, आम्ही दोघं कसे उडतो आणि रोज उडवतो आणि काय काय करतो ते दाखवण्यात लागलेली. त्या छुट्टीला एकदम जळवत होती. आणि सासू पडलेली तर हिला सगळे सण वार ओकेजन्स जे पण काही बड्डे ॲनिव्हर्सरी सगळं बाहेर करायचं होतं. एरवी घरात गोंगाट भरते, पण ह्या वेळेला सासू पडली आहे, सासू घरात आहे तर घरात बिलकुल नाही करायचं. चान्स मिळाला आहे तर बाहेर, सबकुछ बाहेर. 5वा नाही पण 6वा बड्डे केला लेकीचा का, तर मोका होता आजीला घरात ठेवायचा. चांगलं गपचूप घरात बस, टुक 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 टुक. हा सगळा जो खोटेपणा आणि हे जे सो कॉल्ड फॅमिलीचं नाटक आहे ना, एकदम असं आमची फॅमिली आणि आमची काय एकदम बॉन्डिंग आणि कसलं काय ते तर दिखावा आहे ना, तो आता एक्सपोज होतोय ना. तर हिच्यानं बोचल मिरच्या लागल्या चांगल्याच. हा स्वतःच्या मुलीची काळजी घ्या आधी. गोड धोड बॅक टू बॅक, आणि ते सुद्धा असं तसं नाही, एवढं भरभरून पोर्शन, जवळजवळ अर्धा किलोचं ॲट अ टाइम डेझर्ट खातात हे लोक. भलेही थोडं थोडं करून का होईना 2 दिवसामध्ये पण संपवलं तरी पण इतकं. आणि तिला गोड मनाय म्हणे, तिला गोड नाही दे, तिच्यासाठी आम्ही पण सॅक्रिफाईस करतो. आणि आम्हाला खरंच असं वाटतं तिच्याकडे बघून की ती कसं सहन करते, तिला पण खावंसं वाटतं, पण तरी पण तिला आम्ही देत नाही आणि ती पण कंट्रोल करते. आणि देतो तेव्हा हे असं 2 दिवस बॅक टू बॅक तिला. आणि मग त्या वहिनींना बोर्नविटा दिला तर एवढं काय तिने दिलं तर आभाळ कोसळलं होतं या फनीच्या डोक्यावर. काळा मनुका घातलेला जुलाबजामुन कुठचा मोठा आला, म्हणजे धब्बा आहे धब्बा. असा तर आहेच, प्रोफेशनली तर आहेच, पण पर्सनली पण बाप म्हणून काय धब्बा आहे. आणि काय ते डॉक्टर म्हणून पण, आणि पीडियाट्रिशियन आहेस तू सिरियसली. म्हणजे पीडियाट्रिशियनची मुलं अशी असतात. पीडियाट्रिशियन हा असा आहे ज्याची स्वतःची मुलगी दुसऱ्या पीडियाट्रिशियनचा सल्ला घेते, ज्याच्या घरात त्याच्यावरच कोणाला विश्वास नाही आहे, सगळेजण दुसऱ्याकडे जातात, ह्याची स्वतःची मुलगी दुसऱ्याकडे जाते. ह्याला स्वतःला माहिती नाही आपल्या मुलीला नेमकं काय झालं आहे. बरं थोड्याफार काही गोष्टी ज्या डॉक्टरने दुसऱ्या सांगितलेल्या आहेत त्या पण ह्यांना पथ्यपाणी पण करता येत नाही आहे. ह्याला वेगळंच काहीतरी झालं आहे, ह्याला वेगळंच काहीतरी सुचतं आहे, माझ्या मुलीचे केस आणि लांबच असले पाहिजे आणि हे ते. बरोबर
कर. तुमच्या कर्माचं आहे ना ती मुलगी भोगते. लक्षात येतंय का तुम्हाला? कर्माच्या गोष्टी करतेस ना तू. दिस इज हार्श बट दिस इज द ओनली ट्रूथ. मला अजून आठवतं, मी कधीच सांगितलं नाही, मी जास्त बोलली नसेन, पण माझे पप्पा बोलले होते की आपण आईस्क्रीम खायला जाऊया त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी. म्हणून देतेस का भरभरून? आज खायला मिळते, उद्या नाही खायला मिळेल. आज चॉकलेट मँगो खाऊन येऊ दे, उद्या नाहीच खायला मिळालं, स्ट्रॉबेरी खायला लागलं तर. म्हणजे मी असं काय नाही बोलत आहे मंडळी, आता ज्याचं त्यांनी समजावं. म्हणजे ही जी बकलोडगिरी करते ना, तर लेट मी टेल यू वन थिंग, तू जे काही दुसऱ्यांना बोलतेस ना, तुला असं वाटत असेल की तू असं काहीतरी दुसऱ्यांवर ते ढकलून मोकळी होतेस किंवा ते दुसऱ्यांना लागू करतेस, पण नाही. ते ना स्लोली अँड स्टेडीली ते तुझ्याच घरात, तुझ्याच फॅमिलीमध्ये रिटर्न येते आहे. लुक ॲट युअर चाइल्ड मॅन. सच म्हणजे किती अनफॉर्च्युनेट आहे ती मुलगी. काही नुसतं म्हणजे अक्षरशः कुठे स्थिर बसत नाही. कुठे तिला घेऊन गेलं तर ती नुसतं तिकडे पण प्रत्येक वेळेला ते काहीतरी कलरिंग आणि हे ते वगैरे सगळं. दिस इज नॉट नॉर्मल. नॉर्मल नाही आहे ना तिचं बिहेवियर, नॉर्मल आहे ना तिचं. म्हणजे तिच्याकडे काहीतरी ते पक्यासारखं नको नाही तर व्हायला. कधीतरी सरप्राईज, आम्ही हे तुमच्यापासून लपवून ठेवलं होतं. तू पण केलं होतंस ना ते केसाचं झालेलं तेव्हा. आम्ही हे सांगितलंच नाही आणि सगळेजणं मला असे कॉमेंट करायचे. पण ते आता सांगितल्यानंतर पण काय, त्यानंतर तुम्ही काय असं केलं, काय प्रिकॉशन्स घेतले, की काय बदल केले, का तिच्या लाईफस्टाईलमध्ये बदल केले, की स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये बदल केले, की तिचं भलं होण्यासाठी काय केलं? काही नाही. उद्या काय होणार आहे, उद्या काय होणार आहे म्हणून आजची भयानक करून टाकूया. म्हणजे आजची केल्यावरती उद्याचा प्रश्नच नाही. डेफिनेटली उद्या वाट लागणार आहे. हेच आहे तुमचं आज पण बरबाद आहे, उद्या पण बरबाद असणार आहे. असं नका समजू की बाप्पाला काही कळत नाही. बाप्पाला सगळं कळतंय, सगळं कळतं त्याला. आणि कसा बघा तो तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने ते रिटर्न येणारच. तुझा आलाय ना रिटर्न, ते बघ. आता बच्चे जे आहेत ना ते कसे टिकवता येतील किंवा कसं काही बेटर करता येईल जरा. काहीतरी कोणतरी म्हणत होतं की बाबा आम्ही चेंज करणार आहोत आणि आता आम्ही वेळच्या वेळी जेवणार, वेळच्या वेळी झोपणार, वेळच्या वेळी जेवणार आहोत आणि नाईट वॉकला पण जाणार आहे, काय वॉकिंग आणि 10,000 स्टेप्स करणार आहोत. झालं गेलं. म्हणजे ह्यांची अशी अपेक्षा असते की ह्यांनी सगळं बोललेलं, ह्यांनी सगळं खोटं, ह्यांनी सगळं खोसाड्यात घातलेलं लोकांनी पण विसरून जायचं. ह्यांचं खोसाड्यात गेलं की लोकांनी पण खोसाड्यात घालायचं, असं ह्यांची अपेक्षा आहे. सॉरी फॉर माय लँग्वेज, बट खरंच म्हणजे हे लोक इतके हिम्मत कशी होते यांचं असं बोलायचं आणि एकदम साव बनण्याचं आणि एकदम आम्ही नाही त्यातले असं दाखवण्याचं. हे कसं काय? हे तुम्ही विसरून गेले असाल. तो खोटेपणा तुमच्या अंगात भिनलाय. पण ज्या व्यक्तीला खोट्याची चीड आहे ना, त्याला तुमच्या वागण्या बोलण्यातनं, तुमच्या अस्तित्वातनं, तुमच्या रोज येण्यातनं, तुमच्या शब्दातनं त्या खोटेपणाचा घाणेरडा वास येतो. काय करायचं आम्ही? 100 बात की एक बात, आम्हाला तुझ्यासारख्या व्यक्तीकडनं आणि त्या लोमत्याकडनं काहीही शिकण्याची गरज नाही आहे. एवढे वाईट दिवस आमच्यावर नाही आले. तुला देवाने, तुला बाप्पाला सगळं समजतं म्हणून तो लोमत्या तुझ्या गळ्यात मारला. ते तुझं कर्म आहे, तू भोग त्याला. पृथ्वीवरचा शेवटचा माणूस होता तो त्यावेळेला अवेलेबल. तो तुझ्या माथी मारला. तूच म्हणालीस ना नसता केला त्याला, पण तुझ्याकडे काही ऑप्शन नव्हता म्हणून त्याला करून घेतलास. आता भोग. आम्हाला नको रडून दाखवूस प्रत्येक वेळेला. समजली ना? हे तुझं कर्म आहे, ते सॉर्ट कर पहिले, नंतर ये बोलायला. आणि राहिला प्रश्न कोण काय बोलतंय आणि कोणी काय बोलावं काय बोलू नये ह्याचं उत्तर तू स्वतःच दिलंय. तू काय म्हणालीस की शेवटी एंड ऑफ द डे एवढं बोलून सुद्धा लोक जे त्यांना करायचं तेच करतात. मी आणि फनीने सुद्धा हेच ठरवलं आहे की आपल्याला जे करायचं तेच करूया आणि तेच केलं पाहिजे. लोक काहीही म्हणाले तरी आपल्याला माहिती आहे आपलं लाईफ आहे, आपल्याला हवं तसं आपण जगायचं. तर प्रत्येकजण कितीही बोललं तरी त्याला जे पाहिजे तेच तो करतो. मग माहिती आहे ना, मग तू करतेस ना तुला जे पाहिजे ते, मग आम्ही पण करणार आम्हाला जे पाहिजे ते. समजलं ना? तू आम्हाला सांगायला येऊ नको. निघायचं आता.
झुरका मारून आलेली, काय ते हावभाव आणि काय ते, आणि असं म्हणजे लागलेलं आणि असं जळत होतं, पण असं दाखवायचं नाही, आणि कसं एकदम असं आवर घालत होती स्वतःच्या मनाला. मग मध्येच टोमणे मारायच्या, मध्येच मग मोदका तमाशा, मग मध्येच टोमणा, मग मध्येच मोदका तमाशा, मग मध्येच म्हणायचं की येस. आणि चला असं म्हटल्यावरती आता थांबेल असं वाटलं, चला म्हटल्यावर परत घड्याळाकडे बघायचं, अरे नाही अजून 5 मिनटं पकवायचं, परत चालू व्हायचं. आणि मग मध्येच ते असे वेडे वाकडे हावभाव करायचे, काहीतरी असं मध्येच असं ते किक लागल्यासारखं हसायचं, काय वाटेल ते. म्हणजे आजचं तर इतका नॉनसेन्स होतं. आजचं काय रोजचंच असतं, कधी गाडीत, कधी किचनमध्ये, कधी हॉलमध्ये, कधी बेडरूममध्ये, जिथे तिथे कुठे रस्त्यावर, कुठे जिथे जाईल तिथे, कधी मॉलच्या तिथे बाहेर असं उभं राहून तिथे बडबड करायचं. रोज रोज पकवायचं. किती पकवायचं यार, किती पकाव आहेस यार तू, किती पकाव आहेस सिरियसली. म्हणून आहे ना तुला कोणी भाव पण देत नव्हतं. आणि हा गुडप्या पदरी पडला, चाललेली मोठी त्या डुकरेला हे करायला. डुकरेवर लाईन मारत होती, पण नंतर हिला कळलं की डुकरे तर आपल्या बहिणीबरोबर ऑलरेडी सेटिंग लागलंय, म्हणून तिथे सगळ्यात मोठा हार्ट ब्रेक झालेला हिचा. असली आहे ही. मग तेव्हा नाही मिळालं ते नंतर हिने पूर्ण केलं, एकदा जिजा चालली ट्रिपवर जाऊन. ते तर आणि एक ते काढलं तर आणि एक वेगळा पॉडकास्ट होईल. म्हणजे ह्यांचे फेलियर्स, हे जे म्हणतात, हे जे दुसऱ्यांना भाषण देतात ना, ह्यांनी स्वतः आयुष्यात काय केलं आहे, फक्त ठगवण्या आणि पकवण्या व्यतिरिक्त काय येतं आहे ह्यांना. ह्यांचं ते कुठलं काहीतरी ते पेज आहे, त्याच्यावरचं पण काही होत नाही, त्याच्यावर कोणी काही घेत नाही, काय नाही, ते खप होत नाही. ते जिजा साली टूर ते एकदा केलं, ते मला वाटतं फक्त तेच बँकॉकला जायचं होतं एकदा जिजाबरोबर, तेवढंच त्याचा पर्पज होता, तेवढंच ते झालं. आणि ती जिजा साली ट्रिप गेली कुठेतरी, तेच खोसडामध्ये. आणि त्याच्यानंतर असं म्हणजे बरेच हिने वेंचर असं आता त्याने ते ऑनलाईन काहीतरी कन्सल्टन्सी. अरे हा माणूस हा स्वतःच्या क्लिनिकला पण नाही जात. हॉस्पिटलचं तर ते सोडाच, ते तर काय उजेडच आहे. म्हणजे 24 तास 48 तास ते तर डेफिनेटली ह्याला ते काहीतरी करून ह्याला ठेवून घ्या, बस ह्याला मिनिमम काहीतरी पगार द्या आणि बस ह्याला ठेवू दे राहू दे असं करून त्या आयशीनं लावलेलं आहे ते. बस ते हॉस्पिटलचं काय वेगळंच आहे, पण क्लिनिकला पण हा नसतोच. त्या दिवशी तो मामा पण, हिचा तो चायनीज मामा फोनवर म्हणत होता की आम्हाला वाटलं हा क्लिनिकला असेल म्हणून आम्ही त्याला फोन केला. नाही मी लवकर आलो. अरे म्हण्याराला हां लवकर आलो. सगळेच्या सगळे म्हणजे नमुने आहेत. ह्याच्याकडे कोणी येतच नसेल तर हा बसून काय करणार, डब्बा खाल्ला की झालं याचं काम. ह्याला असं तुम्ही गृहीत धरू नका की हा आता क्लिनिकमध्ये असेल. ह्याला विचारा डब्बा खाऊन झाला का, जर बोलला नाही तर मग असणार क्लिनिकमध्ये. जर डब्बा खाऊन झाला, हो आत्ताच खाल्ला म्हटल्यावर गेला, टाईम ओव्हर. नाही आहे तो, निघाला क्लिनिकमधनं, तेच करायला जातो तो. हा कसली कन्सल्टन्सी करणार आणि ह्याच्याकडे कोण येणार आहे. ह्याने दिलेलं प्रिस्क्रिप्शन पण नर्स बदलून घेत असेल, दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन परत क्रॉस चेक करून घेत असेल, नाहीतर स्वतःच त्याच्यामध्ये चेंजेस करत असेल ती नर्स. नाहीतर ह्याच्याकडे मागायचं माणसाचं प्रिस्क्रिप्शन, हा द्यायचं लोंबायचं. अरे बाबा, घोड्याचा द्यायचा, जनावर पण येत नसेल याच्याकडे, माणूस तर दूरचीच गोष्ट आहे. आणि लहान मुलं तर अजूनच लांबची गोष्ट. लहान मुलं याला बघितलं कीच घाबरतात. सगळ्यांकडे राहतील पण ह्याच्याकडे नाही. ह्याच्या घरातली मुलंच याला नाही विचारत तर बाहेरच्यांची तर सोडूनच द्या. अरे बाबा, किती बोलायचं आणि काय बोलायचं. असे फेलियर लोक येऊन असले बच्चन देतात ना, शरम नाही वाटत का रे तुम्हाला? हां, किती ठगवायचं लोकांना, किती येडा बनवायचं. आणि तेच अगेन तुम्हाला असं वाटतं की रात गई बात गई, आपलं जे काही आहे तर लोकांनी विसरून जायचं, आम्ही जे दाखवतो तेच बघायचं, गपचूप राहायचं. तो ऐसा नहीं होता है बॉस, ये नया भारत है, ये बोलेगा आणि आम्ही बोलणार. आम्ही आमचं बघू, तू तेरा देख. तुझी मनहुसियत रोज रोज येऊन बकलोडगिरी करू नकोस आणि पकवू नकोस. तू खा, तू जेवून घे, तू झोपून घे आणि काय करायचं ते करून घे. त्या मुलीला पण खायला घाल. चॉकलेट, केक, बटाटे, पेस्ट्री, मिल्कशेक सगळं तिला प्यायला बिला काय काय वाटेल ते दे. तिला गोडाचा भडीमार कर तिच्यावर. हां, आज नाही तर काय माहिती ना, आज आहे का उद्या नाही. कसं वाटतं आता? हां, हे जेव्हा तू दुसऱ्यांना बोलते ना, त्यांना पण असंच वाटतं. हे फक्त तुला फील देण्यासाठी मी बोलते. आय होप ह्याच्या पुढे तुझी बकलोडगिरी बंद होईल, नाहीतर मी हे असंच बोलत राहीन. समजली ना? चल निकल ऑडियन.
सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. खूप जास्त अति झालेलं हिचं, थांबतच नाही आहे हिचं. उद्या काय होणार, उद्या काय होणार. हिला मला फक्त एकच सांगायचं होतं, हेच ह्याच्यातनं दाखवण्याचा प्रयत्न होता की बाबा तुझं काय उद्या होणार ना ते तू बघ आणि तू काय ते करून घे, कारण तुमचं पण उद्या आता काय होणार आहे ते स्वतःला आधी प्रीच कर आणि स्वतः आधी त्याचा तू विचार कर, आमचा आम्ही बघू. सो भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये लवकरच नवीन विषयासोबत, नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय. मसाला मा. आणि उद्याची चिंता करू नका, आज मस्त राहून घ्या.